छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची गोलमेज परिषद आहे। जरांगे घेऊन आलेल्या GR विरोधात गोलमेज परिषद आहे। मराठा समाजाला कसं फसवलं याची पोलखोल केली जाणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, ही गोलमेज परिषद होती आणि या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून GR दाखवून सरकारने कशी फसवणूक केलेली आहे यावर मात्र भाष्य केलं जाणार आहे। लागवीजी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये मनोज जरांगे यांनी एक आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून एक GR मान्य करण्यात आला। मात्र तो GR म्हणजेच मराठा समाजाची फसवणूक आहे आणि मराठा समाजाला कशा हातावर तुरी दिलेले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं हे सांगण्याचा प्रयत्न अभ्यासक तथा तज्ञ या ठिकाणी करणार आहेत। आपण माझ्या मागे जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची ही गोलमेज परिषद होती आणि या गोलमेज परिषदेसाठी राज्यभरातून विविध ठिकाणावरून जे मराठा नेते आहेत, अभ्यासक आहेत, आंदोलक आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि ते सविस्तर या संदर्भात माहिती देणार आहेत। आपण जर पाहिलं तर राज्यातील ही पहिली मराठा गोलमेज परिषद आहे जे या GRला विरोध करणारी परिषद आहे। कारण लोकांची दिशाभूल केली जाते, मात्र लोकांना किंवा नागरिकांना, समाजाला सविस्तरपणे पूर्णपणे माहिती ही जी आहे ती अद्यापही मिळालेलं नाही असं बोललं जाते। त्यामुळे अभ्यासकांकडून वारंवार आरोप केला गेलेला आहे। त्यांचं असं मत आहे की ही फसवणूक झालेली आहे। भाऊ, काय सांगाल? एकीकडे तुम्ही गोलमेज परिषद बोलवलेली आहे, यामागचं काय कारण आहे? 2 तारखेचा जो GR निघाला हैदराबाद गॅजेटियर लागू करून त्यामधून काहीही मिळालेलं नाही अशा निष्कर्षावर सगळे अभ्यासक आलेले आहेत। पण अशी वेगवेगळी चर्चा केल्यापेक्षा, वेगवेगळी मतं मांडल्यापेक्षा आपण एकत्रित आलं पाहिजे, आपण एकत्रित येऊन चर्चा केली पाहिजे, कायदेशीर अंगाने चर्चा केली पाहिजे आणि त्यातून समाजाला काय देता येईल, पुढची दिशा कशी असेल या संदर्भात निष्कर्ष काढता आला पाहिजे। यासाठी ही परिषद आयोजित केलेली आहे। ही परिषद कुणाच्या विरोधात नाही हे आपण पहिल्यांदा सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। ही परिषद विचार मंथन करण्यासाठी आहे, अभ्यासकांची आहे, याचिकाकर्त्यांची आहे, वकील मंडळीची आहे। या सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन त्याला तज्ञ बोलवलेले आहेत, अभ्यासक बोलवलेले आहेत। त्यामागचा उद्देश कोणता? आणि दुसरीकडे पाटलांनी जो GR होता, जरांगे पाटलांनी म्हणा किंवा सरकारने दिला, फसवणूक झाल्याचं म्हणता तुम्ही? 2 सप्टेंबरचा जो शासन आदेश आहे आणि विखे पाटील जे म्हणतात यातून पूर्ण मराठ्यांना मी आरक्षण दिलंय, एकाही मराठ्याला आरक्षण दिलेलं नाही। वस्तुस्थिती ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते कुणबी नोंदी शोधण्याचं काम या शासन आदेशाच्या मार्फत जे काय आहे कार्यपद्धतीचा शासन आदेश त्यातून झालेला आहे। आणि निश्चित कुणबी बांधवाला प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, सोप्या पद्धतीने मिळाले पाहिजे, याच्याबद्दल वाद असायचा विषय नाही, तो आमचा लढाच आहे। परंतु मराठ्यांचं काय, 99% मराठा जो मराठवाड्यातला आहे, जो आरक्षणापासून वंचित आहे, त्यांच्यासाठी लढाई होती, सरसगट मराठ्याची लढाई होती, तो मराठा या ठिकाणी फसवला गेला आहे। नक्कीच मराठा फसवला गेला असं बोललं जातं। त्यामुळे ही गोलमेज परिषद जी आहे ती आयोजित केलेली आहे। आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहत आहे, राज्यातील ही पहिली मराठा नेत्यांची गोलमेज परिषद आहे आणि या माध्यमातून ते सांगण्याचा हा प्रयत्न करतायत की समाजाची फसवणूक झालेली आहे। त्यामुळे खरं काय आणि खोटं काय हा सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो या गोलमेज परिषदेतून केला जाणार आहे। लागवीजी, अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।